पुराच्या पाण्यातून दुचाकी नेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय। बाळापूर हदगाव मार्गावर पांडव पुलावर पुराचं पाणी आलं आहे। त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। लोकांनी वारंवार सांगून सुद्धा एका तरुणानं दुचाकी पुराच्या पाण्यात घातली। ग्रामस्थांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला। अखेर काही अंतर गेल्यानंतर दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून घेतली। तरुणाचा मात्र जीव थोडक्यात बचावला। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झालाय। सतत पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासन अलर्ट झालं असून एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे। दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट या भागात अद्यापही पूरस्थिती कायम आहे। सांगलीमध्ये आज लष्कराच्या 2 तुकड्या दाखल झालेत। लष्कराच्या तुकड्यांनी सकाळपासून कृष्णा पात्रात बोटीतून फेरफटका मारला आणि पूरस्थितीचा अंदाज घेतला। यासोबत पाणी वाढलं तर कोणत्या भागातल्या लोकांना तातडीनं हलवायचं याचं नियोजन सुद्धा लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केलंय। महापालिका आणि पोलिसांच्या मदतीनं लष्करानं सांगलीच्या पूरपरिस्थितीवर बारकाईनं नजर ठेवली आणि पुढचा आदेश येईपर्यंत जवान सांगलीतच तळ ठोकून असतील। कोल्हापूरच्या जयंती नाला परिसरात महापुराचं पाणी शिरलं। यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद झाला। या परिसरात पूर पाहायला येणाऱ्या नागरिकांची गर्दी आहे। जिल्ह्यातले बहुसंख्य मार्ग हे सध्या पुरामुळे बंद आहेत, तर शहराच्या सखल भागात पाणी शिरलंय। कोल्हापूरच्या बालिंगा रस्त्यावरची जवळपास 7 ते 8 फूट पाणी पातळी ही चिंताजनक आहे। इथल्या नागरिकांना बोटीतून ये-जा करण्याची वेळ आली आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीतून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची ये-जा करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन करत आहे। कोल्हापुरात आंबेवाडी परिसरात महापुराच्या पाण्यानं विळखा घातला। इथल्या बहुतांश नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। मात्र तरीही बचाव कार्याची वेळ आल्यास एनडीआरएफचं पथक इथे तैनात आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यात। त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबद्दल कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। हजारो नागरिकांचं सध्या स्थलांतर करण्यात आलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते। सध्या पावसाचा जोर ओसरलाय कृष्णा नदीच्या पाणी पातळीत, पण वाढ संथ गतीनं सुरूच आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। परिस्थितीची सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे चिंगी गावचा संपर्क तुटलाय। अर्जुनी मोरगाव क्षेत्रात अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा। कोबा ते चिंगी मार्गावर पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। अतिवृष्टीमुळे पुण्यातील पर्यटन स्थळांवर बंदी आदेश लागू करण्यात आले। या बंदीचा फटका कासारसाई धरण परिक्षेत्रातल्या पर्यटन स्थळाला बसतोय। नेहमी गजबजलेले रस्ते ओस पडलेत, पण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचं व्यावसायिकांनी स्वागत केलंय। अहमदनगरच्या कोपरगाव नदीतील पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांचे प्राण एका महिलेनं वाचवले। आपल्या अंगावरची साडी काढून या साडीच्या सहाय्यानं महिलेनं वाचून जाणाऱ्या दोघांचाही जीव वाचवला। या महिलेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे। धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील काबऱ्या खडक धरणाला गळती लागली आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह धरणातून बाहेर पडत असून पाऊस असाच सुरू राहिला तर धरण फुटण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली। यामुळे सिंचन विभागानं तात्काळ घटनेची दखल घेत धरणाची अत्यावश्यक डागडुजी तातडीनं करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। गेल्या 8 दिवसांपासून अमरावतीच्या मेळघाटात जोरदार पाऊस बरसतोय। सततच्या पावसामुळे मेळघाटातले रस्ते जलमय झाले। चिखलदरा तालुक्यातील कारजखेडा गावच्या नदी पुलावरून पाणी वाहतंय। नागरिकांना या पुराच्या पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करावा लागतोय।
मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं इंद्रायणी नदी आणि पवना नदी दुथडी भरून वाहू लागलेत। त्यामुळे पर्यटकांना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशानुसार 29 जुलैपर्यंत बंदी घातली आहे। बंदी असताना सुद्धा पर्यटक सर्रासपणे इथे गर्दी करतायत। पोलिसांचा बंदोबस्त असताना सुद्धा पर्यटक सगळे आदेश झुगारून वर्षाविहार करण्यासाठी कुंडमळा परिसरात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। पंढरपुरातील वीर धरणातून सोडलेल्या पाण्यानं गणेश गावातील बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्यानं गिरवी इंदापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद आहे। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून तातडीनं दुरुस्ती करावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उबाठा गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी केली आहे। आळंदीच्या चहोली गावातील इंद्रायणी नदीमध्ये असलेल्या बेटावरती पुराच्या पाण्यात अडकलेल्या 3 गायींना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलंय। 3 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या 3ही गायींना सुरक्षितपणे या बेटातून बाहेर काढण्यात आलं। गडचिरोलीच्या भामरागड इथल्या अतिदुर्गम भागात जखमी वडिलांच्या उपचारासाठी धडपडणाऱ्या तरुणाची धडपड एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे। पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी मुलानं मित्राच्या मदतीनं खाटेची कावड केली आणि चिखलात तब्बल 18 किलोमीटरचं अंतर पायपीट करत त्यांना रुग्णालयात दाखल केलं। पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली आहे। 2 दिवसांपूर्वी वीर धरणातून 64,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यानं चंद्रभागा नदीपात्रातील पाणी पातळी वाढली आहे। चंद्रभागेच्या पात्रातील सर्व मंदिरं आणि संतांच्या समाधी या पाण्याखाली गेल्या आहेत। नागपूरच्या अंबाझरी तलावातील पाणी ओव्हरफ्लो पातळीपर्यंत आलंय। अंबाझरी तलावाची ओव्हरफ्लो पातळी 317 मीटर आहे। पाणी सध्या 316 मीटरपर्यंत आहे। पावसाचा जोर असाच राहिला तर तलाव कुठल्याही क्षणी ओव्हरफ्लो होऊ शकतो। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आंबील ओढ्यावर पूर पाहण्यासाठी गेलेला एक तरुण अक्षय साळुंखे याचा मृतदेह अखेर सापडलाय। 45 तास उलटले तरी अक्षयचा मृतदेह सापडत नव्हता। अग्निशमन दलाच्या 4 टीम त्यासाठी प्रयत्न करत होत्या। आज नदीपात्रात डेंगळे पुलाच्या जवळ अक्षयचा मृतदेह सापडला। कोकणात कोसळणाऱ्या संततधार आणि मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका दापोली तालुक्याला बसलाय। दापोली तालुका 5 दिवस अंधारात असून वीज गायब झाल्यानं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखीन किमान 2 दिवस लागण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मागच्या 8 दिवसांपासून पाऊस आणि ढगाळ वातावरणाच्यामुळे सोयाबीनवर हिरव्या उंटाअळीचा मोठा प्रादुर्भाव झालाय। या अळ्या पानं कुरतडून खात असल्यानं पानांना मोठी मोठी छिद्र पडतात। यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होईल अशी शेतकऱ्यांची चिंता आहे। कापसाचे दर वाढतील या आशेनं तब्बल वर्षभरापासून घरात साठवलेला कापूस आता शेतकऱ्यांनी विकण्यासाठी बाहेर काढलाय। राज्याच्या बजेटनंतर केंद्राच्या बजेटमध्ये तरी शेतकऱ्यांना काही मिळेल अशी अपेक्षा होती। दरम्यान सरकारनं कापसाच्या दराबद्दल भूमिका घेत शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य हमी भाव द्यावा अशी मागणी यावेळेला करण्यात आली। चाकणमध्ये खड्ड्यात रिक्षा उलटून रिक्षाचा चालक गंभीररित्या जखमी झाला। रिक्षा पलटी होतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झालेत। पुणे नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यांमध्ये ही रिक्षा कोसळली। प्रशासनाचं या खड्ड्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष होत आहे। हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी वाहन चालकांची मागणी आहे। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील चिंचोली गावाला स्मशानभूमीला जाण्यासाठी मुख्य रस्ताच नाही। चक्क नदीच्या पात्रातूनच प्रवास करत अंत्यविधीसाठी जावं लागतं। पावसाळ्यात शेतातल्या चिखलातून नदीमधून प्रवास करावा लागतो। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे। मरणानंतरही यातना भोगाव्या लागत असल्याची स्थिती चिंचोली गावात पाहायला मिळते। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागच्या 6 दिवसांपासून शिक्षक समन्वय संघाचं धरणं आंदोलन सुरू आहे। अंशतः अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना वाढीव टप्पा अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाच्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी भेट दिली
आणि शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणतो, यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला इथे गोळीबाराची घटना वैयक्तिक वादातून घडल्याचं समोर आलंय. परंतु मराठा समाजातील काही स्वयंघोषित पुढारी याला जातीय रंग देत असल्याचाही आरोप होतो आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील वंजारवाडी वस्ती शाळेला गेल्या 10 वर्षांपासून इमारत नसल्यानं विद्यार्थ्यांना झाडाखालती धडे गिरवावे लागतात. ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करून शाळेसाठी एक पत्र्याची शेड तयार केली होती, पण 2 महिन्यांपूर्वी झालेल्या वादळात पत्र्याची शेडही उडून गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा झाडाखालती बसूनच शिक्षण घ्यावं लागतंय. धुळे जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना कमालीच्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. रुग्णालय प्रशासनानं तात्काळ परिसरातील खड्डे बुजवावेत अशी मागणी करण्यात येते. नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. सिटी लिंक चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचं प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या 3 वर्षात या कर्मचाऱ्यांनी 9 वेळेला संप केला. मूळ वेतनात तब्बल 12,000ची वाढ करण्याची मागणी करण्यात येते. जळगावातील कानळदा गावात नागरिकांनी रांगोळी काढत आणि श्रीफळ वाढवून खड्ड्यांची आरती केली. खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून वारंवार सांगून सुद्धा खड्डे बुजवले न गेल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून योजनांच्या घोषणांचा पाऊस सुरू आहे, परंतु राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे निवडणुकांपुरते 1-2 हप्ते महिलांना दिले जातील. त्यानंतरही ही योजना सुरू राहील का, याबद्दल शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सरकार या योजनेचा लाभ जनतेला द्यायचा होता, तर ही योजना आधीच का जाहीर केली नाही, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू असल्याचं शरद पवार म्हणाले. येत्या रक्षाबंधनाला लाडक्या बहीण योजनेचा निधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. महिलांना आकर्षित करण्यासाठी शासनाच्या या योजना आहेत असं कोणी म्हणत असेल तर त्यांचे विचार नकारात्मक आहेत. कोणत्याही सरकारनं महिलांचा प्राधान्यानं विचार करायलाच हवा, असंही आदिती तटकरे म्हणाल्या. लाडकी बहीण योजनेवर काही लोकांचा पोटशूळ आहे असं म्हणत संजय शिरसाट यांनी विरोधकांवर निशाणा साधला. लाडकी बहीण योजना सगळ्यांना फायदा होईल अशीच आहे. अनेकांनी स्वतःसाठी कर्ज काढलं, पण आम्ही जनतेसाठी काम करत आहोत, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. महायुती सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहिती देणारं वैभववाडी शहरातील बॅनर नगरपंचायतीनं हटवले आहेत. परवानगी न घेता हे बॅनर लावल्यानं ते काढण्यात आले. नगरपालिका प्रशासनानं हे स्पष्ट केलं. या कारवाईची सध्या शहरभर मोठी चर्चा आहे. राज ठाकरे यांनी भाजपला लोकसभेत मोठी मदत केली. राज ठाकरे विधानसभा स्वतंत्र लढवणार हे आधीच ठरलं होतं, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. संजय राऊत यांच्यावर बोलण्यास बावनकुळे यांनी स्पष्ट नकार दिला. बार्शीतील हॉटेल मॅनेजरला मारहाण प्रकरणातील आरोपींना चालत कोर्टामध्ये नेणं पोलिसांच्या अंगलट आलंय. कारण आरोपींना कोर्टात हजर करताना पोलिसांची गाडी खराब झाल्याचं कारण देत त्यांना भर रस्त्यातून चालवत नेण्यात आलं. बार्शी पोलिसांच्या या कारवाईवर न्यायालयानं तीव्र प्रतिक्रिया दिली. पोलिसांना 7 दिवसात यावर स्पष्टीकरण द्यायचं आहे. आणि आता एक धक्कादायक बातमी. कोकणातल्या सोनुर्ली आणि रोणापाल या गावाच्या जंगलात तामिळनाडूतल्या एका महिलेला बांधून ठेवलेल्या अवस्थेत ती सापडली. यामुळे एकच खळबळ उडाले. या भागात गेलेल्या शेतकऱ्यांना आणि गुराख्यांना कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. यानंतर त्यांनी जंगलात जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याणमध्ये भर रस्त्यात एका भरलेल्या सिलेंडरनं पेट घेतला. आगीनंतर मोठा गोंधळ उडाला. आजूबाजूच्या नागरिकांनी आणि रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहन चालक हे मदतीला धावले. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सिलेंडरला लागलेली आग विझवण्यात यश आलं आणि मोठी दुर्घटना टळली.
बदलापूर शहरातील मांजर्ली परिसरात महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। या परिसरात रस्त्याचं काम सुरू असताना गॅसच्या पाईपलाईनला पोकलेनचा फटका बसला आणि ती फुटल्याची माहिती मिळते। पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गॅस निघत होता, मात्र गॅसचा आगीशी संपर्क न आल्यानं दुर्घटना टळली। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबे पवणी इथे शेतीच्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणी नवेगाव बांध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे काही डबे रुळावरून खालती घसरलेत। मालगाडी सायडिंगला नेत असताना हे डबे रुळावरून खालती आल्याची माहिती मिळते। मालगाडीचा वेग अतिशय कमी होता, त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही।